मला दामूला तुमच्या गावच्या महाराला सॉन्ग पाहिजे आणि ते बी नरसिंहाचंच. दामूच्या घोषणेने उभ्या गावाला भोवळ आली. गावची शांतता विंचू चावल्यासारखी गडबडा लोळू लागली. लाल भडक मारुतीची अगडबंब मूर्ती रुद्रभयंकर दिसू लागली. ग्लासची बत्ती चिडीचीप झाली आणि चावडी पुढे नि चावडीच्या शब्दांची कोंबड झुंबड होऊ लागली. भगवान देशमुखाचे लोंबते गोल गाल थरथरू लागले. जगन्नाथ हंटर फडकावी शिव्या देऊ लागला. रघु अरिंगळा शेंडीला गाठी मारी शाप देऊ लागला. करीमच्याच्या दाढीतले पांढरे केस पुढीत सवाल सोडवू लागला आणि राग तिथे रावण होऊन राज्य करू लागला. काळ्या कातळातून कातलेल्या बलिष्ठ योद्ध्याच्या मूर्तीसारखा दामू एक खण रुंद असलेल्या दारात उभा होता. चावडीतील मंडळींकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर शाक्तिवंत माणसाचा संयम होता, शांती होती. बोला महाराज. गणपतराव पाटलाने आपल्या प्रतिष्ठेचे पालन करीत विचारणा केली. शब्दाच्या तालाबरोबर त्याचा हात नाचला आणि गोंधळ गोठला गेला. महाराला सॉन्ग घेता येणार नाही, मग राजा कोणाचे असो. ही धर्माज्ञा ऐकून मंडळींची जीव भांड्यात पडला. तसा जगन्नाथला चेव आला. ए दाम्या, तू कवापासून देशमुख झालास रे गाढवीच्या? असा सवाल करून त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली. जगन्नाथला वाटे आपणा शामराव देशमुखाचे पुत्र म्हणावे. भगवानाने आपल्याला सावत्र भाऊ मानावे, वाड्यात राहायला द्यावे. पण तसे होत नसे आणि लोक त्याला गवळण कोवळण निचाच म्हणत. त्यामुळे हा बेवारशी माणूस नेहमी संतापलेला असे. हे जगावेगळे कर्म कदापिही होणार नाही. भगवान देशमुखांचे संस्कारलेले शब्द चावडीत चक्कर मारून बाहेर पडले. तो शाळेत मास्तर होता आणि प्रत्येक दिवशी आपल्या बापाला शिव्या घालत होता. त्याच्या बापाने शामराव देशमुखाने त्याच्यासाठी फक्त मोडका वाडाच ठेवला होता. बाकी सारे बायका आणि दारू स्वस्त केले होते. क्यों नहीं होगा? होनाच मंगता. करीम चाचा भगवानला नेहमीचाच निर्बुद्ध विरोध करून उठले. त्यांच्या पूर्वजांची इस्टेट भगवानच्या पूर्वजांनी गळंकृत केली होती, ती आता गणपतरावाकडे होती. ए दाढीवाला गप. जगन्नाथाच्या कडवट आवाजाने करीमचाच्याला चावा घेतला आणि त्याचा मारामारीविना काहीच न करणारा हात हंटर आवळू लावला. शास्त्रात या पापाला आधार नाही. शेंडीला सराव आणि पीळ घालीत आणि त्याचबरोबर खालच्या मानेने पुराणातील पुरावे शोधित रघु अरिगळा म्हणाला, दामूला सॉन्ग मिळालंच पाहिजे. एक सावळा तरुण धडकन म्हणाला, त्याच्या बापाने लग्न ज्योतिषाने लावले होते. सॉन्ग का? सर्व चावडी शर्थमुखाने ओरडली. तो सावळा तरुण गांगारला. तरी चंद्रबळ येऊन म्हणाला, तो आपल्यातला आहे. कसा? तुझ्याशी त्याचा शेजार आहे? सोयरा आहे? भगवानाला मध्येच अडवून जगन्नाथ म्हणाला, तुझ्या घरात हडकांचा ढीग आहे का रे कुणबटा? गणपतरावाला राग आला होता. ते कुणबी होते तरी त्यांनी त्या सावळ्या तरुणाला बोटाने खुणवून आवरले आणि ते मंडळींना मोतीचारा देत म्हणते झाले, मंडळी दाम्याचं ऐकून घ्या. शब्दांच्या तालासंगे अंगठीला साज घातलेला हात नाचला दामूकडे. त्यांनी उपकारकर्त्या उदार दृष्टीने पळभर पाहून घेत. दामू बरोबर जास्त बोलणे म्हणजे दामूवर उपकार करणे असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांच्या काळ्याभोर छाटीव मिशांच्या रेखीव चेहऱ्यावर गर्वयुक्त आनंद झळाळून गेला. त्यांनी उगीच डोळ्यावरची सोनेरी फ्रेमची चाळा नाकावर दाबली. काम ऐकून घ्यावं. हे सोंग, हा उद्धटपणा, ही मगरुरी, हा अधर्म नाही मंडळी. असं कदापि होणार नाही. गणपतराव पाटलाला आपण छान फटका मारल्याच्या आनंदाने भगवान मांडीवरला तळपाय चोळायला लागला. त्याचे ढेरे पोट त्याच्या मांडीवर ठेवून दिल्यासारखे दिसत होते. दादा, तुम्हाला हे समजलंच नाही. भगवान बोलल्यावर जगन्नाथ त्याला खोडून टाकण्यासाठी बोलत असे आणि प्रत्येक वेळी त्याला खंतपूर्वक शिव्या गिळून टाकाव्या लागत. माकडाच्या हाती कोलीत देण्याच्या उद्देशाने गणपतराव धूर्तपणे म्हणाले, तू शांत हो जगन्नाथ. स्वराच्या चढउताराबरोबर हात नाचला आणि त्यांचा कैक वर्षाचा अनुभव कुजबुजला. आता दामूच्या अंगावर हंटर फडफडणार. मला नरसिंहाचं सॉन्ग पाहिजे रावसाहेब. सॉन्ग. दामूचा खणखणीत आवाज चावडीतील मंडळींवर चिडवीत, रघु अरिगाळाला सतावीत, जगन्नाथाला भडकावीत चावडीत वादळ उठवू लागला.
पण तू सजवशील कुठं? गणपतरावांनी आग पेटवून देण्यासाठी कोल्ह्याच्या कुशारीने सवाल केला. देवळात. कोणाच्या? सर्वच आवडी गरजून उठली. लक्षा पुजाऱ्याच्या अंगाची लाही झाली. शब्दांशी त्याचा दुरावा असल्याकारणाने तो नुसता अंग घुसळू लागला, हवेत हात मारू लागला. रघु अरगिळा शेंडीवर संताप काढू लागला. जगन्नाथ सापासारखा सळसळू लागला, फुतकारू लागला आणि भगवान जोरजोराने तळपाय घासू लागला. या नाल मारण्यासाठी फास टाकून बैल जसा उलटा करता तसा दामूच्या उद्गाराने गाव उलटा झाला. करीम चाचातील प्रामाणिक माणूस कंठ फोडून ओरडला, ए कभी होगा नहीं, मैं ऐसा सत्यानाश होने दूंगा नहीं. त्या सरशी दामूला धुंता करण्यासाठी जगन्नाथ वेताळ होऊन उठला. त्याच्या डोळ्यात वीज चमकून गेली. त्याची भुवई सळसळून दुभंग झाली. दात करकरले. खालच्या ओठाने अंग ताणले. हंटर गरगरत कडे ओलांडून दामूकडे येऊ लागला. लक्षा पुजारी रागाने मारुतीचे पाय ओरबाडू लागला. रघु अरिगळा शेंडीला खाली मान घालून पीळ देऊ लागला. रामकुंडाची आठवण ठेवा मंडळी, रामकुंडाची. भगवानाने किंचाळून ओरडली दिली. हा महारडा गावची राख रांगोळी करू पाहतोय, पण मी भगवानाला अतिसंतापाने बोलवेनच. तो नुसता हाताला चटके बसेपर्यंत पाय चोळीत राहील. जगू, माग सर. दामूचा कणखर आवाज जगन्नाथाच्या पोकळ छातीवर आदळला. तसा शीघ्र संतापी जगन्नाथ थांबला. माग सर बाबा. भय व्याकुळ होऊन चिंत्या कोळी बाहेरून ओरडला. पण माथे फिरू जगन्नाथाला ते आवडलं नाही. म्हाताऱ्याचा आजेपणाचा अधिकार तो चावडीत असताना मानतच नव्हता. त्यामुळे तो चिडला आणि अत्यंत निष्ठुरपणे म्हणाला, ए थेरड्या कोळ्या, गप्प बसत जा. काही वेळेस त्यास शिवी बळे गिळावी लागली आणि तापलेली चावडी पुरेपूर उपहासाने हसली. अहंकारी जगन्नाथ त्यामुळे अधिकच बिघडला. दात दाखवून नका माकडासारखे दात पाडीन एकेकाचे. चिडीने आणि उपासमारीने खंगलेला त्याचा चेहरा अधिकच रुद्रंट झाला. पाटलाने वाऱ्यावर हात दाबून चिडलेली मंडळी शांत केली. मंडळी. करीम चाचाला विरोध करावासा वाटला नाही. जगन्नाथाने सुटकेचा श्वास टाकला. भगवानला वाटलं, दामूने इथेच पाटलाला उचलून आदळावे. आपण न पाहिल्यासारखे करू. दामू, चाळीशीला नाकावर दाबून पाटील म्हणाले. मंडळी सावध होऊन पुढे सरकली. सोन्याच्या अंगठ्यांनी अलंकृत झालेली बोटे नाचवत ते म्हणाले, तुला सॉंग घ्यायला मिळेल. त्यांनी प्रमुख मंडळींकडे आशयपूर्ण नजर फिरवून त्यांना दुपारच्या मसलतीची आठवण करून दिली. पण 200 रुपये पडतील. आणि पाटील आपल्या मुस्तदीपणावर दुसऱ्यांदा खुश झाले. पाटलाच्या बिनतोड दावाने मंडळी खुश झाली, निर्धास्त झाली. दामू विचारमग्न झाला. तो आपल्या दरिद्री संसाराचा दरवाजा उघडून पाहू लागला. त्याच्या संसाराची जतवणूक करणारे 3 जीव तिथे होते. त्याची बायको, त्याची आई आणि नुकतीच व्यालेली म्हैस. निर्धारपूर्वक तो हलक्या आवाजात म्हणाला, देतो. हे ऐकल्याबरोबर पाटील उतरून गेले. 200 नाहीच, 300 आणि 300च. सर्व चावडी आतड्यापासून ओरडली आणि चावडी बाहेर शब्दांची दगडफेक होऊ लागली. किती देऊ रावसाहेब? दामू शांतपणे सहजतेने म्हणाला आणि सर्वच चावडी त्याच्याकडे पाहू लागली. रघु अरगिळा म्हणाला, याच्या पायी आपला नाश होणार. तसा करीमचाचा म्हणाला, ये क्या मेरी माता है? नाही, ये धेड है, धेड. भगवानाला करीमचाचाचे म्हणणे पटले. तो म्हणाला, महाराज, वाटेल तसं बोलू नका. आणि रघुचे खाली मान घालून शेंडी पिरगाळणे पाहून जगन्नाथ चिडून म्हणाला, त्या शेंडीला उपटून तरी टाका. दामू पुन्हा म्हणाला, रावसाहेब, किती देऊ? गणपतरावांना हा सवाल आवडला नाही, तरी ते आपल्या खानदानी थोरवीला अनुसरून म्हणाले, उद्याच पुरे 200. आणि यावेळी त्यांनी जगन्नाथाकडे पाहिले, पण जगन्नाथाने काहीच हालचाल केली नाही. मोडकी वेस ओलांडून दामू दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा गावात शिरला. उद्भवणाऱ्या मारामारीची मारवाड्याने पूर्ण तयारी केली होती. मारुतीच्या डोळ्याला डोळा, छातीला छाती, बाहूला बाहू लावून दामू दारातच उभा होता आणि खिशातल्या कुऱ्हाडीच्या पात्याशी चाळा करीत चावडीतील भाबड्या आनंदाकडे पाहत होता. काय दामू? गणपतरावाने ठरलेल्या ठरावाप्रमाणे त्याला झटकन विचारले. त्याच्या आवाजात उपहास होता. चिडचिडी करण्याचा उद्देश होता, बोवाडा होऊ नये असा इरादा होता. दाम्या काजी, शेट्या सावकार नाही 200 द्यायला. एका शिवी भडकावून जगन्नाथ हंटर गोंजारू लागला. जिथं दातावर मारायला दमडी नाही तिथे 200? कोणीतरी निष्ठुरपणे हसत म्हणाले,
अरे ओ धेड, करीम चाचा टांगेवाला मुलगा म्हणाला. करीम चाचाचा टांगेवाला मुलगा म्हणाला. पैसे जमत नसतील तर बोलून तरी टाक. भगवान मांडीवरला पाय खुशी चोळीत म्हणाला. त्याने दामूचे नाव सुद्धा घेतले नव्हते. पॉर केलं म्हणून मांडी कोणी कापून टाकीत नाही, एक जणाने विनोद केला. जगन्नाथने पुन्हा शिवी दिली. चावडीत निंदा निर्भय होऊन नांदत होती. पाटलांकडून माफक हसून त्या निर्भय निंदेला मोहर लावली जात होती. कलेक्टरच्या हुकमाची व्यवस्थित वाट लावण्याची वाट खटपट भाळसे धरत होती. दामू, पाटलांनी दामूला आदर दाखविला. ते मंडळीला हात हलवून म्हणाले, उठावं काय? त्या सरसर जगन्नाथ ताडकन उठला आणि मंडळीला म्हणाला, उठा मंडळी, मीटिंग खल्लास, रुपये आहेत. अख्खी चावडी चिडीचीप झाली. लोकांना वाटले डोके फिरू जग्याबरोबर उठलो असतो तर बरे झाले असते. दाखव. घ्या रावसाहेब. त्यांनी हात पुढे करताच यंकू कोठुळा ओरडला, थांबा, माझे 500. वो 500 देताय उसका लेव. करीम चाचानं जीव तोडून डरकाळी फोडली. त्याचेच घेतले पाहिजेत. भगवानने गर्जना केली. घरच्या लक्ष्मीचा पदर सोडू नका. रघुचं शास्त्रवाक्य स्मृतीची शक्ती घेऊन उठले आणि चावडीत त्याचेच घ्या, त्याचेच घ्या असल्या गर्जनांचा जत्था धुमाकूळ घालू लागला. रावसाहेब, दामूच्या या उद्गाराने कलेक्टरच्या हुकमात प्राण फुंकला. उधाणलेली वावटळ ओसरू लागली. पण या स्थितीचा जगन्नाथला राग आला. महाराज गप्प. त्याने कुऱ्हाडीला पिसाळून लावणारी शिवी दिली. त्याला हिशेबात न घेता दामू म्हणाला, बोली काय झाली होती साहेब? बोली गेली बहिरोबाच्या आडात. शिवीची संगत करीत जगन्नाथाच्या आवाजाने मारामारीला निमंत्रण दिले. बोली लाख हो, जो जास्त देईल त्याला सोंग मिळेल. भगवानने पाय चोळीत मतप्रदर्शन केले. लक्षा पुजाऱ्याने डाके हलवून मास्तरांना होकार देऊन टाकलं. ऐसा नहीं पाटील, तुमको तुम्हारा वचन पालना पडेगा. करीम चाचाच्या दीर्घद्वेष आंधळेपणानं भगवानला विरोध करायला उठलं. आम्ही आमचं वचन मोडणार नाही आणि आंधळेपणा सुद्धा दाखवणार नाही, पाटील धूर्तपणे म्हणाले. इसको बोलताय बोल. भगवानावर कडी करण्यासाठी करीमच्या मनाला धर्माचा होता. शेंडीवर हात फिरवताना रघुला दुपारच्या मसलतीची आठवण झाली आणि त्याचबरोबर फत्ते झाली म्हणून मंडळी आरोळ्या ठोकू लागली. जगन्नाथाचा हंटर वाऱ्यावर उडत होता. भगवानाला वाटलं महाराणी कलेक्टरच्या हुकमाचा भंग पाटलाने केलाय असा दावा गुदरावा. रावसाहेब, मी 500 देतो. दामू गर्दीने चटकन म्हणून गेला. जगन्नाथाचे सर्व डावपेच त्याला माहीत होते. दहकत्या आगीसारखा झेपावून यंकू म्हणाला, माझे 550. जिरली. जगन्नाथाने शिवी जोडली. पडले दात. एक जण हसला. माकडानं हाताशी गंडे घोळू नयेत. पंचतंत्रातील एक बोध आरोग्याच्या जिभेवर घोटाळला आणि लक्षा पुजारी विजयाच्या खात्रीने चकित होऊन पाटलाकडे मिठी मिठी पाहू लागले. दामूला पुढे बोलू न देता राखेचा उकिरडा उठावा तसा गोंधळ उडाला. मंडळी झाली सरशी. जगन्नाथ ताडकन उठून मंडळीला जायला सांगत होते. दाम्या, करीम चाचाने दमबाजी करण्यास सुरुवात केली. तुझी जीभ जडून पडल पुढे बोललास तर. रघुने शाप दिला. या मनगटात खंडीनं तूप वतलंय. दामूने काटेसहित हात वर करून दोन्ही बाजूला फैलावले. वा बहादरा. एक शेतकरी दामूच्या शक्तीवर खुश होऊन उद्गारला. त्याच्या म्हणण्याला कोणीच विरोध केला नाही आणि प्रतिसादही दिला नाही. माघार घेतोय असे दाखवीत दामू म्हणाला, यंकू, देतोय का ते लिहून घ्या. देतोय. सर्व चावडी गरजून उठली. पाटील आपल्या धूर्त कारस्थानावर खुश झाले. भगवानला वाटलं पाटलाला विरोध करून आपण मूर्खपणा केला. करीमच्याला वाटलं आपण मास्तराला हात दाखविला. थांबा मंडळी. उठू पाहणाऱ्या मंडळीला थांबवीत भगवान म्हणाला, पाटलाच्या इशाऱ्याला त्याला विरोध करायचा होता आणि यंकूच्या धाडसाबद्दल 2 शब्द बोलून गावाला आणि यंकूला खुश करायचे होते. यंकू सारख्या वीर पुरुषांना आज गावची अब्रू राखली आणि यंकू गर्वाने तट्ट झाला. त्याच्या पदरात फुकट मोठेपण पडला होता. मंडळी खाली बसत असताना दामूचा घनगंभीर आवाज निनादला, 600 माझे. आणि विजय उत्सवाचे कंबरडेच मोडले. भगवानचा वक्ता घोंगडी घेऊन फणफणत पडला. रघु हरिगळ्याचा वेदांत वाऱ्यावर उडून गेला. जगन्नाथाचा संताप खळी आलेल्या रेड्यासारखा मागे सरू लागला. पाटील शब्द शोधू लागले पण ते त्यांना सापडेना.
करीम चाचाच्या दाढीतले पांढरे केस विचारमग्न होऊन खुडू लागले. टांगेवाल्याला वाटले सरळ सरळ मारामारी का होत नाही. हा हट्टाला पेटलाय, चाचा सहज उच्चारले. हा हात धुवून गावच्या मागे लागलाय, एक जण म्हणाला. हा शनी आहे बाबांनो, शनी शनी, मी कालच पंचांग पाहिलंय. रघुचे आक्रंदन ऐकल्याबरोबर लक्षा पुजारी दामूचे मुंडके मोडण्यासाठी मारुतीच्या पायावर डोके आदळून विनवू लागला आणि पाटील नाकावरची चाळीशी दाबीत विचार करू लागला. यंकुने बोलावे म्हणून भगवान हातवारे करू लागला. जगन्नाथ शिव्यांचे तेज पाजून त्याला चेतवू लागला आणि सर्व प्रयत्नांचे बळ घेऊन तो कुचमत म्हणाला, 750. घ्या लिहून. दामू चटकन म्हणाला आणि निघण्याची तयारी दाखवण्यासाठी कुऱ्हाडीचे पाते चाचपचू लागला. अजून सावध न झालेले गणपतराव म्हणाले, घेतो. आणि हे ऐकल्याबरोबर यंकू अगतिक होऊन म्हणाला, मला सॉंग नको आणि बोवडा बी नकोच. आणि कोणाची भीड मुरवत न धरता पायऱ्या उतरत तो म्हणाला, पाटील चांगला खेळ करता. माझे 600. ही दामूची घोषणा ऐकून पाटील नुसते नाक गोंजारू लागले. जगन्नाथ जागचा उठेना, भगवानचा हात चालेना, रघुचा शेंडीवरचा हात उठेना. करीम चाचा दाढी मुठीत धरून खळ्यातील दगडी दिव्याकडेच पाहत राहील. महाराज जशी वणव्यासारखी चेचलीत. एक जण सहजपणे उद्गारला, शाबास वीरा. तो सावळा तरुण झटकन उठला आणि दामूला घेऊन गेला आणि मंडळींना वाटलं देवळातून मारुतीच उठून गेला. भोवाडा सुरू झाला, संबळ वाजू लागला. तोंड सावरीत गणपतीराया गण करून गेले. नाच सारजाबाय काड्यांच्या तालावर मोरपिसारा सावरीत नाचून गेला. 2 माणसांच्या आधारावर मारुतीराया लांब उड्या मारीत आले नि गेले. हातात हात घालून रामलक्ष्मणाची जोडी मागे पुढे पावले टाकीत नाचून गेली आणि देवाची दौडी फिरवणाऱ्या नरसिंहाचे तोंड घेऊन दामू आला. नारळ फुटत होते, लिंबे कापली जात होती आणि काळोखाचे काळीच कापवणारी नरसिंहाची घोर गर्जना करीत दामू नाचत होता, लढत होता आणि रुद्ररस साकार होऊन गावाला थरथरून सोडत होता. असा नरसिंह 20 वर्षात झाला नाही, करीम चाचाला एक म्हातारा सांगत होता. आणि पाटील म्हणत होता, यापुढं बोव्हाडा करायचा नाही. आणि महार म्हणत होते, पुढच्या वर्षी 5 पांडव आपण नाचू, मग जीव जाओ नाही तर जहान.